साधे सोपे रुचकर आणि आपण रेसिपीला सुरू करूया त्याच्या अगोदर आपण त्याचा लागणारा मसाला वाटून घेऊया। मसाल्यामध्ये काय काय लागतं ते आपण पहिला बघून घेऊया। 10-12 हिरव्या मिरच्या, 2 लसूणचे गड्डे, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धणे। हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मसाला असा थोडासा भरडाच वाटून घ्यायचा। आपला मसाला वाटून झालाय। आता आपण धपाट्याचं पीठ मळून घेऊया। धपाटे बनवण्यासाठी मी बाजरीचे मोठे 2 वाटी पीठ घेतलेले आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धी वाटी बेसन आणि 1-2-3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ते जर आपल्याजवळ असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालतं। तर चला आता आपण सगळं पीठ एकत्र करून घेऊया। आता पिठामध्ये मी 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे। आता यामध्ये आपण अगोदर वाटलेला जो मसाला होता ना तो त्यामध्ये घालूया आणि थोडं पाणी घालून मळून घेऊया। पीठ असं सैलसर मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पांढऱ्या कापडावर असं छानसं थापता येतं, पातळ असं। आपलं पीठ मळून झालंय, अगदी सैलसर मऊ असं मळून झालेलं आहे। आता आपल्याला हे थापून घ्यायचंय। थापण्यासाठी आपल्याला सुती कापड लागतं। माझ्याजवळ सुती कापड नाही, सुती रुमाल होता म्हणून मी सुती रुमालवर असं हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि ते फलपुट्यावर पसरायचं आणि त्यावर एक ह्याचा गोळा घ्यायचा आणि पातळसं थापून घ्यायचं। आपलं धपाट थापून झालेलं आहे आणि आता तवा पण गरम झालाय। आपण त्यामध्ये थोडं तेल घालूया आणि हे थापलेलं त्याच्यावर घालून घेऊया। धपाटे टाकल्यानंतर त्याला झाकून 1 मिनिट भाजून घ्यायचं।
बघितलं ना, घरच्या साहित्यामध्ये झटपट कमी वेळेत अगदी टेस्टी रुचकर धपाटे आपले तयार झाल्यात. तुम्हीही बनवा, तुमच्या मुलांनाही आवडेल. आणि हो, ही रेसिपी इतकी सोपी आहे, इतकी झटपट बनते ना आणि खायला इतकी चविष्ट लागते ना. आठवड्यात ना मी एकदा तर आईलाही बनवायला लावते, त्याच्याशिवाय माझं महिना जातच नाही कधी. आणि तुम्ही पण ही रेसिपी घरात ट्राय करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब पण करून जावा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.